चला तर बघा आपण आज इथे एक समीकरण सोडवणार आहोत आणि ते क्रॅमर रूलने. कोणत्या रूलने? क्रॅमर रूलने. तर खालील एक समीकरण क्रॅमर रूलने सोडूया. तर आपल्याकडे 3x - y = 7 आणि x + 4y = 11. इथे आपल्याला x आणि y ची गणना करायची आहे. तर सर्वप्रथम आपण क्रॅमर रूल्स काय हे माहिती करून घ्या. क्रॅमर रूलचा फॉर्म्युला आहे d = a1 a2 b1 b2 dx c1 c2 b1 b2 and dy a1 a2 and c1 c2. लक्ष द्या. तर हे आपले खालील एक समीकरण क्रॅमर रूल्सने या पद्धतीने सोडवू. तर d that is mean a1 a2 b1 b2 dx c1 c2 b1 b2 and dy a1 a2 c1 c2. तर या पद्धतीने आपल्याला या क्रॅमर रूलचा उपयोग करून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x ची व्हॅल्यू कशी निघेल? x बरोबर dx upon d आणि y that is mean dy upon d. तर आधी आपण सर्वप्रथम d काढूया, मग dx dy आणि त्यानंतर x आणि y ची व्हॅल्यू. कळलं का? d a1 a2 b1 b2 c1 c2 b1 b2 that is mean dx and dy that is mean a1 a2 c1 c2. x value dx upon d and y that is mean dy upon d. आलं लक्षात? हा आपला क्रॅमर रूल आणि या क्रॅमर रूलने आपल्याला हे ज्या समीकरण आहे आपण हे सोडवूया आणि त्यातल्या त्यात x आणि y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. तर फॉर्म्युला या प्रकारे तुम्ही थोडा रफ करताय आणि आपण उदाहरणाकडे. इथे आपण x म्हणजे a1 b1 c1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर इथे a1 आहे. a1 दॅट इज विथ 3. ओके, याला आपण a1 b1 c1 a2 b2 and c. So a1 mean 3, b1 mean -1 that is mean nothing mean 1 आणि 3 minus y म्हणजे -1 आणि c1 ची व्हॅल्यू आहे 7. आलं लक्षात? a1 म्हणजे 3, b1 that is mean here minus, इथे नथिंग म्हणजे इथे संख्या दिलेली नाही. जेव्हा संख्या दिलेली नसते तिथे नथिंग मीन 1 असतो. सो त्यामुळे आणि त्याला साइन आहे मायनस, त्यामुळे -1 and c1 = 7. सेम इथे बघूया आपण a2 that is mean nothing mean 1, b2 4 and c2 that is mean 11. ओके, तर प्रथम पाहूया आता d and d that is mean a1 a2 b1 b2. तर चला आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. a1 काय आपण काढलेलं आहे 3, a2 आपला 1, b1 that is mean -1 and b2 that is mean 4. तर आपण इथे करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन that is mean 3 × 4 मायनस इथे काय -1 × 1 म्हणजे 3 4 = 12 मायनस मायनस प्लस 1 × 1 that is mean 30. मायनस मायनस प्लस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस होत असतो. तो तर इथे काय d ची व्हॅल्यू आपल्याला आहे 30. नो a1 a2 b1 b2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 4 = 12 मायनस 1 1 जा आणि -1 मल्टिपल 1 1 1 जा 1 -1 मायनस मायनस प्लस दॅट इज मीन 12 + 1 13. तर आपल्याला इथे d ची व्हॅल्यू भेटलेली आहे 13. तर d ची व्हॅल्यू आपल्याकडे d दॅट इज मीन 30, d दॅट इज मीन 30. तर चला आपण करूया आता dx आणि dx = c1 c2 b1 b2. चला यात आपण व्हॅल्यू पुट करूया. c1 दॅट इज मीन 7, c2 11, त्यानंतर b1 -1 and b2 4. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया म्हणजे dx = आपण काय होत आहे 7 × 4
मायनस इथे -11 मल्टिपल -1 into 11. So that is means 7 4 जा 28 minus plus 11 जा 11 म्हणजे आपली dx ची व्हॅल्यू आलेली आहे 39. कळलं तर आपली dx जी आहे ती आलेली आहे 39. कळलं का आपण काय केलेलं आहे काय नाही इथे व्हॅल्यू पुट केलेली आहे इथे -1 into 11 that is mean 11 1 जा 11 पण minus plus that is mean 28 plus 11 that is mean 39. तर आपल्याला इथे dx हे भेटलेलं आहे. आता आपण काढूया dy. तर dy इज इक्वल फॉर्म्युला काय आपला a1 a2 c1 c2. तर a1 काय आपला a1 आहे 3 मल्टिपल सॉरी 3 a2 आहे 1 and here c1 that is mean 7 and c2 that is mean 11. तर चला करूया इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे dy is equal 3 multiple 11 and minus 7 into 7. 7 multiple 1 that is mean 11 to the 33 minus 7 into 7 that is mean 30 3 mean 30 33 minus 7 that is mean how much 26. Okay, so dy is equal the dy ची value is 26. So that is mean dy is equal 26. dy is equal to 26. आला का इसका सिंपल पद्धतीने सांगितलेलं आहे. आता आपण करूया x and y आणि x चा फॉर्म्युला आहे dx upon d and y चा dy upon d. So x ची व्हॅल्यू dx how much 39 and d आहे आपला 13 that is mean x ची व्हॅल्यू आहे 13 मध्ये 13 13 3 जा 13. Okay, same thing y is equal dy that is mean 26 upon d mean 13. So y is equal 13 1 जा 13 13 2 जा 26. तर त्याच्या आपल्या x आणि y च्या ज्या किमती येते आहे x is equal 3 and 2. आपण त्याला या पद्धतीने लिहू शकतो 3 and 2 that is mean x and y. आलं का लक्षात? पुष्कळ सोपं पद्धतीने सांगितलं की आपण आधी d काढला त्यानंतर dx काढला त्यानंतर dy काढला त्यानंतर x आणि y फाइंड आउट केला. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर काही क्युरियस असेल किंवा थोडी स्पीड वाढली असेल तर मला नक्कीच सांगा. यानंतर मी आणखी सुरू करू. सो आय होप जर तुम्हाला आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया एका नवीन उदाहरणासोबत. मी पुन्हा एक ग्रॅमर रूल्सनीच एक उदाहरण घेईन आणि ती शांततेने आय थिंक मला वाटते आधी स्पीड वाढलेली आहे. चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हॅव